लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सिद्ध, हळदी कुंकूच्या कार्यक्रमात सुद्धा केली लाखो रुपयांची उचल. अरुलीच्या सरपंच अपात्र घोषित. अरुली ग्रामपंचायतीच्या सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांच्यावर जिल्हा प्रशासनाचा मोठा हातोडा. नागपूर जिल्ह्यातील मोद तालुक्यातील अरुली ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात लाखो रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत चौकशीअंती हे आरोप सिद्ध झाले आहेत. या गंभीर अनियमिततेनंतर अप्पर आयुक्त नागपूर विभाग यांनी सरपंचांना तात्काळ प्रभावाने अपात्र ठरवले आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय? ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात सरपंचांचा थेट सहभाग असूनही नियमांचं उल्लंघन झाल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आहे. विकास कामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी हडपल्याचा आणि पैशांची अफरातफर केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. या प्रकरणात केवळ सरपंचच नव्हे तर ग्रामपंचायत सचिवही दोषी आढळले असून त्यांच्यावरही कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रोशनी प्रशांत भुरे यांना पुढील कालावधीसाठी सरपंच पद धारण करण्यास पूर्णपणे अपात्र घोषित करण्यात आलं आहे. खुर्ची गेली, आता खुशाली कुठे? अरुलीच्या राजकारणात सध्या ही बातमी चवीने चर्चिली जात आहे. गावकऱ्यांमध्ये चर्चा अशी आहे की ज्यांनी लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे स्वप्न पाहिले होते त्यांच्या डोक्यावरचा सरपंच नावाचा मुकुट आता प्रशासनाने एका झटक्यात उतरवला आहे. जेव्हा ग्रामपंचायतीत हिशोबात गडबड झाली तेव्हा कोणालाही वाटले नव्हते की हिशोबाची डायरी थेट अप्पर आयुक्तांच्या टेबलवर पोहोचेल. आता सरपंचांना आणि त्यांच्या टीमला विचार पडला असेल की अरे, इतक्या धडाक्यात भ्रष्टाचाराचा लाडू खाल्ला पण तो पचवायला मात्र कायद्याची गोळी फारच कडू ठरली. ग्रामपंचायतीचे दरवाजे आता त्यांच्यासाठी बंद झाले असून आता त्यांना आपल्या अर्थपूर्ण कारभाराचे उत्तर घरी बसून द्यावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या या कारवाईमुळे भ्रष्टाचाराच्या कारभाराला चाप बसणार असून चुकीच्या मार्गाने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल पानतावणे. वारंवार यांनी तक्रारीच्या गोष्टी हे त्यांना सांगायचे, परंतु आज अप्पर आयुक्त यांनी त्यांना पदावरून रद्द करण्याचे आदेश पारित केले आहेत. आणि मला हे म्हणायचे आहे की संविधानापुढे कोणाची कितीही ताकद असली तरी शेवटी सत्तेचाच विजय होतो. बाबासाहेबांनी जो अधिकार दिला आहे एवढंच आहे. मला 1 वर्ष त्रास झाला, ह्या गोष्टी सतत पाठपुरावा करावा लागला, पण शेवटी विजय झाला आणि त्यांना पदावरून रद्द करण्यात आले आहे. तुमच्या या अथक प्रयत्नामुळे तुम्हाला किती आनंद झाला असं तुम्हाला वाटतो? आनंद माझा तर नाही, पण ह्या गावात जो भ्रष्टाचार होत होता हा संपूर्ण गावाचा आनंद म्हणल्या जाईन तरी चालेल. आणि हा माझ्या स्वतःचा आनंद नाही आहे, हा संपूर्ण गावाचा आनंद आहे. नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबळे, अरुली. मी अरुली ग्रामपंचायतची वारंवार तक्रार केली होती. या गावामध्ये भ्रष्टाचाराचा नावावर खूप मोठ्या नावावर प्रोपोगंडा होत होता. सरपंच सौ रोशनी प्रशांत भुरे यांनी विकासाच्या नावावर खूप मोठा या गावामध्ये भ्रष्टाचार केला होता. त्यानिमित्त मी त्यांची तक्रार सीओकडे केली होती. सीओकडे केल्यानंतर मी जिल्हा अप्पर आयुक्ताकडे केली होती. त्यानंतर त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन आज त्यांना पदावरून अपात्र करण्यात आले आहे. तुमच्या मते हे जो भ्रष्टाचार केलेला आहे, जे लोकांना त्यांचे पती जे सांगत होते की विरोधक जे आहेत हे कामामध्ये अडथळा देतात, विकास कामामध्ये अडथळा देतात, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? त्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे आज लोकांना खूप सांगण्याची गरज नाही आहे. आज लोकांच्या निदर्शनात आले की विकास काम करत होते किंवा नव्हते करत. आज हे सर्व अप्पर आयुक्त यांच्या आदेशावरून सगळं लोकांच्या लक्षात आलं आहे आणि सरपंच सौ रोशनी प्रशांत भुरे यांना पदावरून काढण्यात आलेलं आहे. त्यांनी भ्रष्टाचार केलं हे जनतेला पटेल का? आता त्यांनी भ्रष्टाचार केले हे जनतेला पटेल का म्हणजे हे पटण्याला एकच आहे, कारण अप्पर जिल्हा आयुक्तांनी यांनी सरळ आदेश